भाजप आणि शिवसेनेची युती झाली असती तर अधिक बरं झालं असतं. कार्यकर्त्यांना एक समाधान वाटलं असतं. कदाचित निवडणूक सोपी झाली असती. ते व्हायला हवं होतं, पण ते झालं नाही. मी परवाही बोललो, वरतून म्हणजे खास करून सन्माननीय प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवी चव्हाण साहेब यांना कदाचित ती युती नको होती. आता सिंधुदुर्गातच का नको होती हा भाग वेगळा आहे. बाजूला रत्नागिरीमध्ये मी जर तुम्हाला आकडे सांगितले तर तुम्ही थक्क व्हाल. तिकडच्या नगरपंचायतीमध्ये आणि नगरपरिषदा ज्या तिकडच्या लागल्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, राजापूर जेमतेम 1, लांजा 1, रत्नागिरी 6, त्याच्यामध्ये पण 2 शिवसेनेनी ॲडजस्ट केलेत. आता मला एक सांगा, आणि बाकी चिपळूण वगैरे तीच परिस्थिती आहे. म्हणजे 1, 2, 5 त्याच्या पलीकडे भारतीय जनता पक्षाकडे तिकडे उमेदवार नाहीत निवडणुकीमध्ये. तुम्हाला त्या जिल्ह्यात चालू शकतं, मग सिंधुदुर्गात चालायला काय हरकत होती? अच्छा, तोही मतदारसंघ राणेसाहेबांचा. राणेसाहेब सांगत होते की असं नका करू, आपल्याला युती करावी लागेल, कार्यकर्त्यांसाठी बरं आहे, दोन्ही पक्षांच्या संबंधांसाठी बरं आहे. पण काही कारणामुळे ती युती होऊ शकली नाही. आणि माझं मत असं आहे की प्रदेश अध्यक्ष साहेब जे आहेत ते आता राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत. ते 2-3 जिल्ह्यांचे असू नाही. कोकणामध्ये आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3-3 दिवस प्रदेशाध्यक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर थांबणं हे मला आश्चर्य वाटलं. मी सन्माननीय बावनकुळे साहेबांना बघितलेलं आहे, सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना बघितलेलं आहे. ते कसं काम करायचं मी बघितलेलं आहे. आम्हाला कधी वाटलं नाही ते अमुक अमुक जिल्ह्यांचे आहेत, ते प्रदेशाचे आहेत, नेतृत्व आहे. मला असं वाटतं एवढ्या मोठ्या माणसांनी 2-3 जिल्ह्याचंच फक्त राजकारण करावं आणि 3-3 दिवस घालवावे. आणि ते कशासाठी घालवले ते मी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सांगेनच, ते आज नाही सांगणार. पण मला असं वाटलं की ही युती झाली असती तर बरं झालं असतं. जसा तुमचा प्रश्न सुरुवातीला होता, फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना समोरासमोर नाही आहे, सगळेच पक्ष मैदानात उतरलेले आहेत. आता निवडणुकीचा निकाल जनता कोणाबरोबर आहे हे तुम्हाला 3 तारखेला दिसेल. जर रत्नागिरीमध्ये एकदम किरकोळ स्वरूपाची उमेदवारी तुम्हाला तिकडे मिळाली ते चालू शकतं. सिंधुदुर्गामध्ये, मालवणमध्ये मी स्वतः 20 सीटांपैकी 10 देत होतो, 10 मी लढवत होतो, तर ते नको. कणकवलीमध्ये मी सांगत होतो की साहेब आम्हाला 2 द्या, 3 द्या, नाही, अजिबात नाही. तिथे मग बॅनरवरचे फोटो वगैरे काढले गेले, माझे काढले गेले ते समजू शकतो, पण शिंदे साहेबांचे काढायला नको होते. सावंतवाडीला पण केसरकर साहेब 10 देत होते, 10 स्वतः म्हणजे बाकीचे आम्ही स्वतः लढवू, तेही नाही. वेंगुर्ल्याला काय सगळं विस्कटलेलंच होतं. म्हणजे आम्ही एवढं कॉम्प्रोमाइज करूनसुद्धा जर युतीच करायची नाही तर म्हणजे आम्हाला मग समजलं. आम्ही राणेसाहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही आता त्रास करून घेऊ नका, मला माहिती आहे तुमची अडचण, दोन्ही बाजूला तुम्हाला न्याय द्यावा लागेल. त्यांची तब्येत पण मध्ये नरम होती, म्हणून आम्ही त्यांना काही जास्त त्रास दिलेला नाही, त्यांना आराम करू दे हे सांगून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी मैदानात आम्ही सगळे उतरलेलो आहे. पण युतीच जर करायची नव्हती तर सन्मान्य रवी चव्हाण साहेबांनी आम्हाला थेट सांगितलं. मी फोन देखील केला होता. त्यांचे कोण ते पी आहेत अनिकेत पटवर्धन, त्यांच्यानंतर सगळे डिसिजन तेच घेतात. तर त्यांनाही फोन केला की मला साहेबांना भेटायचं आहे. हे कधी केलं मला म्हणजे जवळपास ऑक्टोबरमध्ये केला होता. साहेब दौऱ्यात आहे, मी तुम्हाला परत फोन करतो. आज देखत फोन नाही. म्हणजे जर आम्ही सगळा मान सन्मान ठेवतो, आजही मान सन्मान ठेवतो. प्रदेशाचे अध्यक्ष सन्मानित चव्हाण साहेब झाले, आमच्या जिल्ह्यातले, आम्हाला आदर आहे. सगळ्या गोष्टींचा आम्हाला त्यांच्याबद्दल आदर ठेवून करतो आम्ही. पण कसला राग चव्हाण साहेबांनी सिंधुदुर्गावर काढला हे मला माहीत नाही. रत्नागिरीवर प्रेम किती कमी मिळालं तरी, पण सिंधुदुर्गावर राग का तुमचा हे एकदा जनतेसमोर आम्ही स्पष्ट करायचा प्रयत्न करू. त्यांनी केलेलं तर बरं होईल.